राजनीति के साथ सामाजिक क्षेत्र में अपने कार्यों का परचम फहराते हुए राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के नवी मुंबई जिलाध्यक्ष अन्नू आंग्रे ने अपना जन्मदिन समाज सेवा को समर्पित कर मनाया। अन्नू आंग्रे ने अपना जन्मदिन समाज सेवा के तौर पर समर्पित करते हुए दीघा परिसर में विभिन्न समाज उपयोगी कार्यक्रमों को गति देते हुए गुणवंत विद्यार्थियों को मोबाइल, बैग, नोटबुक व स्कूली साहित्यों का वितरण कार्यक्रम के साथ मनाया। जहां इस अवसर पर अन्नू आंग्रे को जन्मदिन की शुभकामनाएं देने मौजूद थे अन्नू आंग्रे के पॉलिटिकल गुरु पूर्व गृह निर्माण मंत्री जितेंद्र आभाड़। साथ ही उपस्थित थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेता विजय चौगले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवा कांग्रेस के अध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट की प्रदेश सचिव गौरी आंग्रे, पूर्व नगर सेवक संदीप सुतार, सुजीत सुतार, शुभम चौगले, साथ ही तमाम कार्यकर्ता और प्रभाग की असंख्य जनता। इस दौरान उपस्थित मान्यवरों के हाथों दीघा प्रभाग क्रमांक 3, 4 और 9 के कक्षा 10वीं और 12वीं कक्षा के प्रथम, द्वितीय और तृतीय विजेताओं को मोबाइल फोन देकर सम्मानित किया गया। वहीं 50% से अधिक अंक लाने वाले विद्यार्थियों को बैग, मुफ्त नोटबुक और शैक्षणिक साहित्यों का वितरण कर उन्हें सम्मानित किया गया। साथ ही अन्नू आंग्रे ने इस अवसर पर अपने जन्मदिन का केक काटकर इस पल को अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। बता दें कि कई दशकों से जनसेवा में समर्पित अन्नू आंग्रे ने नवी मुंबई के राजनीतिक परिदृश्य में अपनी एक अलग पहचान बनाई है। वे सिर्फ एक युवा नेता ही नहीं बल्कि एनसीपी शरद चंद्र पवार गुट के प्रबल कार्यकर्ता के तौर पर भी जाने जाते हैं। निष्ठा जपणं हे आजकाल फार जिकिरीचं आणि मुश्किल काम झालंय। त्याच्यात असे कार्यकर्ते निष्ठा जपतात हे माझ्या दृष्टीने तरी खूप कौतुकास्पद गोष्ट आहे। तर आजकाल पैसा, पद, सत्ता याच्या नादाला लागलेले खूप दिसतात, पण एखादा अन्नू आंग्रे असतो जो या कुणाच्याच नादाला लागत नाही आणि देव त्याला अशीच बुद्धी देत राहावं एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करेन। सत्तेमध्ये जाण्याची संधी त्यांना कुठेही मिळाली असते, पण संघर्ष आणि सत्तेतून उभा राहून स्वतःच्या स्वाभिमानातून उभा राहतो तो माणूस इतिहास घडवत असतो। अन्नूजी आंग्रे असंच एक नेतृत्व आहे। राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईमध्ये जे काही आमचे थोडे शिलेदार आहेत, मग जिल्हाध्यक्ष असतील, अन्नूजी आंग्रे युवक अध्यक्ष असतील, असे थोडेफार शिलेदार आहेत, त्यामध्ये अन्नू आंग्रेंचं वरचं स्थान आहे। आणि मी दरवेळा बघतो ते नेहमी उपक्रम राबवतात। काही लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पण अन्नूजी आंग्रे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात। असंख्य तरुणांचा, असंख्य जनतेचा पाठबळ असलेला आमचा सहकारी या ठिकाणी आजचा सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला। 10वी 12वीच्या विद्यार्थ्याबरोबरच भविष्य काळामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 91% मार्क मिळाले, त्यांना सुद्धा मोबाईल आणि इतर भेटी आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे साहित्य देण्याचा उपक्रम केलेला आहे। सर्वांच्या हृदयामधला, गरिबांच्या हृदयामधला हक्काचं जे स्थान आहे ते अन्नू आंग्रेचं आहे, याचा मला अभिमानाने उल्लेख करावा लागेल। दरवर्षी आम्ही अन्नू आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्ष म्हणून देखील अन्नू आंग्रेचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांना मोबाईल देऊन प्रोत्साहन देणं असो किंवा शैक्षणिक साहित्य वाटप करणं असो, असे कार्यक्रम दरवर्षी अनेक कार्यक्रम अन्नू आंग्रे हे राबवत असतात। त्याचबरोबर आमच्या वहिनी गौरी ताई आणि अन्नू आंग्रे हे महिलांसाठी वेगवेगळे हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल, इफ्तार पार्टीचा कार्यक्रम असेल, छत्री वाटपचा कार्यक्रम असेल किंवा लहान मुलांना शैक्षणिक साहित्य असेल किंवा मोबाईल वाटप असेल, टॅब वाटप असेल, सामाजिक कार्यक्रमात गोरगरीब गरजू लोकांना आधार देऊन अन्नू आंग्रे हा आपला वाढदिवस साजरा करतात। त्याच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं अन्नू आंग्रेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असंच गोरगरीब लोकांची सेवा घडो आणि सगळ्या लोकांची इच्छा आहे। आता महानगरपालिकेचा केक अनेक सहकाऱ्यांनी कापलेला आहे, तर पुढचा वाढदिवस हा महानगरपालिकेत त्यांचा त्या ठिकाणी साजरा हो ह्या मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो।
वहीं अन्नू आंग्रे ने कहा कि उन्हें बचपन से ही जनसेवा की सीख मिली है और वे अपने कर्तव्य पथ पर लगातार आगे बढ़ते जा रहे हैं। माझे जेवढे चाहते आहेत आणि ज्यांच्यासाठी मी कधी पण उभा असतो, माझे नेते असून दे, माझे मित्रमंडळी असून दे, हे माझ्यासाठी रात्र बेरात्र कधी उभे असतात। आणि आपण आज आपल्या वाढदिवसाच्या ह्याच्यानी लोकांसाठी पहिलं 4 बक्षीस मोबाईल ठेवलेले, इतर 600 बॅग ठेवलेले आणि नाही ना बोलत 2,500-3 हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप ठेवलेले। आणि आपण दरवर्षी हे कार्यक्रम आजपासून नाही, आधीपासून म्हणजे मी राजकारणात आलो म्हणून हे कार्यक्रम करत नाही, मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून हे कार्यक्रम करतो। ते लहानपणापासून माझ्या घरातल्यांकडूनच हे शिकलोय मी का लोकांना मदत करा। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।